लेग साईडची बॉल पूर्ण कव्हर करेल गौरव मायना. दोन क्षेत्ररक्षक महेश जोगळेसाठी 23. पाहायला मिळत नाही गावाला असल्या कारणाने. हो सुरेख फटका. काय होतंय पाहूया. पंच मात्र पण बाउंड्री पंचचा निर्णय काय व्हायचा आताचा 6 धावा. सुरेख फटका आपल्याला नक्कीच तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळतो. काय फटका होता. स्लॉटवरचा चेंडू तेजस नक्की सीमारेषा पलीकडे मारतो. यामध्ये राईट आर्मवर विकेटचा मारा करतोय खूप उंच असा. आणि आज बघ काय करतोय. आज मी आलोय ना त्याची जाणीव करून देतोय. या सामन्याचा सामनावीर अनिकेत. मोठा सामना आपल्या सर्वांसमोर येतोय. एकीकडे असणार आहे अजय दादा गुरुसारख्या संगमाला प्रयत्न खूप अजूनही प्रयत्न कमी पडतात थोडेसे. ₹100 भेटले ते घे ना म्हणतो ना आपल्याला. फलंदाजी करून संघाला योगदान देत असतो देवेंद्र. याचा शेवटचा चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. एका बाजूला हेमन आणि दुसऱ्या बाजूला राजेश हेमन. खिशे द्यायचे राखावे लागते खरोखरच. विपुल आणि ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. कोणी पकडला असेल विपुल गणेशी. आणि मला वाटतं एकेकाळी ज्याने 8 बॉल काढून मॅच जिंकवली. महांतिम सामना मित्रांनो आपल्या सर्वांसमोर येतोय. तर एकंदरीत आपण पाहिलं तर एकीकडे असणार आहे संघ वैभवदादा धुलप यांचा श्रेयस 11 यांच्या माध्यमातून उदयाला आलेला 2026 मधला हा संघ. एक तुल्यबळ असा सामना होणार आहे कारण दोन्ही संघाचं कंपॅरिझन करताना सुमितजी सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा फायनल. आणि विद्यार्थी दशेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उंची कशा प्रकारे गाठते यासाठी समाजामध्ये काम करण्याचं एकंदरीत पॉवर प्लेचं षटक आहे. आणि हा पॉवर प्ले मध्ये डिफेन्सिव्ह फक्त आपल्याला पाहायला मिळते. काय होतंय पंच चालेल नाही. पंच आउट. महेश जोगलेसाठी स्लीप. आणि स्लीपला कोण आहेत विजयदादा सालवी. चेंडूला पूल केला जात. चेंडू जाईल तो थेट सीमारेषा पार 6 धावांसाठी. मी नक्की दरवेळी सांगत असतो पाहूया मोठा मासा गळ्यामध्ये सापडतोय का काय होत आहे. फलंदाज मात्र बाद. प्रीमियर लीग 2026 चा महांतिम सामना विजेता संघ ठरतोय तो OE11 पार पडतोय. त्यांचा यथोचित सन्मान आपल्या आयोजन कमिटीचे सर्व वैभवदादा धुलप यांच्या माध्यमातून त्यांचा इथे या आंबेगावातील एक दर्या दिदी व्यक्तिमत्व परेशदा टाकळे. टेनिस क्रिकेट हे आपल्याला 7 समुद्र पार नेलं पाहिजे या विचारसरणीचे आपल्या या संगमेश्वर टेनिस क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष
आदरणीय सुमितदादा सकपाळ यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय विजयदादा साळवी यांना विनंती करतो फलंदाजी पाहायला मिळाली, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं पाहायला मिळालं. निर्माण झालेली आहे. जो द्वितीय पारितोषिक विजेता ठरलेला संघ आहे तो आहे श्रेयस 11. टाळ्या उंचावतात मित्रांनो. श्रेयस 11 साठी एकदा टाळ्या उंचावतात. एक चांगली संघ हा गावच्या उठाव साऱ्यांच्या. अरे नाती न लागायचं मैदानी 11 स्टारच्या पोरांच्या. एकजुटीने नांदती पोर करती हो धमाल. एकजुटीने नांदती पोर करती हो धमाल. नाव हे गाजतंय पंचक्रोशीत जिंकला टुर्नामेंट मुंबईच्या. हे नाव हे गाजतंय पंचक्रोशीत जिंकला टुर्नामेंट मुंबईच्या. नाती न लागायचं मैदानी 11 स्टारच्या पोरांच्या.